इयत्ता 8वी, कविता 19वी, गे मायभू, भाग 1. विद्यार्थ्यांनो, आज आपण गे मायभू ही कविता पाहणार आहोत. ही कविता सुरेश भट यांची आहे. या कवितेत कवी म्हणतात, ज्या भूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला आपल्या आईप्रमाणे प्रिय असते. भारत देश ही आपली भारतीयांची मातृभूमी आहे आणि या मातृभूमीचे आपल्यावर फार ऋण आहेत. ते ऋण कसे फेडावे याचा कवी सतत विचार करत असतात. चला तर मग कवींनी त्यांच्या मनातील मातृभूमीविषयी असणारा आदर आणि प्रेम त्यांनी कसा व्यक्त केला आहे ते कवितेच्या माध्यमातून पाहूया. आपण कवितेला सुरुवात करूया. गे माय हो तुझे मी फेडीन पांग सारे. गे माय हो तुझे मी फेडीन पांग सारे. आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मुलांनो, कवी मातृभूमीला म्हणतात, हे मायभू, मी तुझे सगळे पांग फेडीन म्हणजेच उपकार फेडीन. मुलांनो, आपली मातृभूमी ही आपल्या आईप्रमाणे आहे. जसे आईचे ऋण फेडणे आपल्याला कधीही शक्य होणार नाही, तसेच मातृभूमीचे ऋण फेडणे देखील अशक्य आहे. परंतु मातृभूमीविषयी असणारे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करताना कवी उपकाराची परतफेड करण्याची इच्छा व्यक्त करतात आणि ते म्हणतात की हे मातृभूमी, मी तुझ्या आरतीला तेजस्वी सूर्य, चंद्र आणि तारे घेऊन येईन. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. कवी मातृभूमीला म्हणतात, आई, मी अजूनही तुझ्या पुढे तान्हा आहे. सर, तान्हा म्हणजे काय? तान्हा म्हणजे तान्हे बाळ होय. कवी म्हणतात की हे मातृभूमी, तुझ्या पुढे मी अजूनही लहान मूल आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर प्रेम करते, माया करते, त्याप्रमाणे हे आई, तू देखील माझ्या शब्दांमध्ये तुझ्या प्रेमाचा पान्हा सोड. पान्हा म्हणजे आईचे दूध होय. त्यामुळे माझ्या कवितेला अर्थ प्राप्त होईल.